नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व। तर मी सोनाली पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप स्वागत करते। तर आज आपण करणार आहोत ओल्या काजूची भाजी, तेही अगदी पारंपरिक पद्धतीने, कोकणी पद्धतीने। तर त्यासाठी हे ओले काजू आहेत, जवळजवळ 100 नंबर्स इतके हे ओले काजू आहेत, कारण गावाला शेकड्यावरती ओले काजू मिळतात। तर तसेच आहेत हे, आणि ते मी 1 तासासाठी गरम पाण्यामध्ये भिजवत ठेवले। गरम म्हणजे अगदी कोमट पाणी, त्याच्यामध्ये भिजत ठेवल्यानंतर मी साफ करून घेतले। तुम्ही पाहू शकता एक बटाटा सुद्धा मी ॲड केलेला आहे त्यामध्ये। आणि आता इथे मी बाकीचे प्रिपरेशन करून घेतलेली आहे, म्हणजे वाटण करण्यासाठी आणि फोडणी देण्यासाठी। तर आपण सगळ्यात आधी वाटण तयार करून घेऊया आणि त्यानंतर फोडणी कशी दिली आहे ते बघून घेऊया।